नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या केळीच्या प्लॉटवर आणि या केळीचे प्लॉट ऑनर आहेत सुनील श्रीकृष्ण सोमानी, कंपोस्ट सातोना, तालुका परतूड, जिल्हा जालना. तर यांचा हा जवळपास 6000 झाडं असणारा 4 ते 4.5 एकर केळीचा प्लॉट आहे. तर याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस दिली आहे. शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी. तर या प्लॉटचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. अगोदर या प्लॉटला आज तारीख आहे 15 ऑगस्ट 2026 आणि या प्लॉटची लागण झालेली आहे 1 जुलै ते 4 जुलै 2026. म्हणजे जवळपास 4 दिवस आम्हाला लावायला लागले. त्यामुळे 1 जुलैला लागवण चालू केली ती 4 जुलैला लागवण आमची संपलेली आहे. त्या हिशोबानं जर पाहिलं तर आजच्या घडीला हा प्लॉट जवळपास 1.5 महिना कंप्लीट झालेला प्लॉट आहे. म्हणजे 45 दिवस पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. तर आपल्याला काय वाटतंय, कशी ग्रोथ आहे आमच्या प्लॉटची? छान आहे ना, एक नंबर, जबरदस्त ग्रोथ आहे. आज जवळपास आमचं 1.5 महिन्यामध्ये झाड हे 3 फूट उंच आहे. 3 फूट उंच आहे. 1.5 महिन्यामध्ये आमचं हे झाड 3 फूट उंच आहे. आणि याचा मुळीचा जर विकास पाहिला आपण तर जबरदस्त मुळी तुम्हाला पाहायला मिळेल. पांढरी शुभ्र मुळी आहे. जबरदस्त मुळीची ग्रोथ, एक नंबर. पहा, जबरदस्त. हे पहा, तंतुमुळ्या दिसल्या. जबरदस्त ग्रोथ. पहा, जवळपास झाड आहे 3 फूट आणि मुळी आमची पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवली 4 ते 4.5 फूट मुळी गेलेली आहे. तर असं हे जबरदस्त ग्रीप घेतलेला हा प्लॉट आहे. तर त्यासाठी आपण आज ट्रेंचिंगचं शेड्यूल जवळपास आपण 2 शेड्यूल पूर्ण झालेले आहेत. 1.5 शेड्यूल आजच्या घडीला. तर ऑर्गॅनिकचं आपलं 1 शेड्यूल पूर्ण झालं आणि केमिकलचं 1 शेड्यूल पूर्ण झालं आहे आणि अर्ध शेड्यूल आज केमिकलचं पूर्ण होतो आहे. या हिशोबानं याची जी ग्रोथ आहे ही समाधानकारक आहे. मुळी काढा बरं एखाद्या झाडाची. झाले असते ना थोडेफार. काय करणार. अगं याच्यासाठी पहा मुळी. बस राहू दे. हे झाड आहे जवळपास 2 ते 2.5 फूट उंच आणि मुळी आहे आज आपली 3 फूट लांब. तर अशी ग्रोथ मुळीची जर असेल तर दूरवरचं न्यूट्रिशन ओढून घेते मुळी आणि दूरवरचं जर न्यूट्रिशन मुळीनं जर ओढून घेतलं तरच एक नंबर झाडाची ग्रोथ चालते आणि झाडाचा पानाचा विकास छान होतो. झाडाचा पानाचा विकास जर चांगला झाला तर झाड जास्तीत जास्त क्लोरोफिलची निर्मिती करतं. क्लोरोफिल म्हणजे हरितलवाची निर्मिती करतं आणि हरितलवाची जेवढी जास्त निर्मिती होईल
तेवढं न्यूट्रिशन जास्त झाड वाढेल. आणि जेवढं न्यूट्रिशन जास्त झाड वाढेल तेवढीच ग्रोथ एक नंबर राहील. झाडाचा सर्वांगीण विकास चांगला राहील. पेंदा जबरदस्त बनेल. मजबूतीकरण एक नंबर राहील. झाडाची जी स्थिती आहे, पेंदा तुम्हाला दाखवतो आता पेंदा कसा बनलेला आहे आमचा. तर पेंदा जो आहे, पेंदा आज जवळपास ग्रीप आहे आमची बघा, 2 बोटामध्ये बसत नाही, म्हणजे जवळपास ही 6 इंच आमचा पेंदा आहे आज. हे अंतर किती आहे? 6 इंच. हे बघा, हे पेंदा बोट मिळत नाही इथं, तर हे 6 इंच पेंदा आहे. आणि ज्यावेळेस रोप लावलं त्यावेळेस पेंदा किती होता? फक्त एवढा, म्हणजे 1 इंच. 1 इंच पेंदा होता. ते 45 दिवसामध्ये 6 इंच पेंदा झाला. म्हणजे जेवढा तुमचा पेंदा म्हणजेच बुंदा मजबूतीकरण आणि स्ट्रॉंग असेल, जाड असेल, तरच आपल्या झाडाचं घडाची स्थिती आणि उत्पादन देण्याची स्थिती ही जास्त असेल. ही गोष्ट लक्षात घ्या. बुंदा मजबूतीकरणाकडं थोडं लक्ष द्या. पेंदा बनला पाहिजे मित्रांनो. हा पेंदा जवळपास 30, 35, 40 इंच बनला पाहिजे. किती बनला पाहिजे? आता 6 इंच पेंदा आहे 1.5 महिन्यामध्ये. तर 6 इंच रमेशराव, आता आपला झाडाचा पेंदा आपण जे रोप लावलं त्यावेळेस फक्त एवढाच होता, बोटा इतका. एवढाच. करंगळी होती वने काही, किंवा ह्या बोटावणी. तर हे घेरा किती असेल? इथलं 1 इंच. 1 इंच बी नाही. धरा 1 इंच. आणि आज आपल्याला 45 दिवस झाले, आज कंप्लीट 1.5 महिना झाला आहे. तर 1.5 महिन्यामध्ये हा पेंदा किती आहे पहा. आता हे अंतर किती आहे? हे 6 इंच आहे एवढं. तर असं मोजायचं पहा. एवढं हे जे आहे ना, हे कंप्लीट बघा, बोट मिळणं झालंय. बोट मिळणं झालंय. तर हे पेंदा आपला 6 इंच झाला. म्हणजे याचं कारण काय की पेंदा ज्यावेळेस तुम्ही लागवण केली, ज्यावेळेस टिश्यू कल्चरमधून रोप आणलं त्यावेळेस 1 इंच होता. आणि 1.5 महिन्यामध्ये म्हणजे 45 दिवसामध्ये पेंदा हा आपला 6 इंच झालाय. हे जबरदस्त आहे. तर 6 इंच पेंदा झालाय किती? 15 दिवसात. तर तुमचा 45 दिवसात. तर आपला पेंदा हा 9 महिन्याला केळी येते. तर 9 महिने 7.5 ते 8 महिन्यात येते ना. 7 महिन्यापासून एखादा जर चांगली ग्रोथ असेल तर 7 महिन्यात होते. 7.5 महिन्यामध्ये आपली, कारण की ती आपली 7.5 महिन्याची सुरुवात झाली. तर आपल्याला 7 महिने आहेत आपल्याकडं पेंदा मजबूतीकरण करण्यासाठी. तर एका महिन्यामध्ये 6 इंच आपला वाढलाय. 1.5 महिन्यात 6 इंच. तर आपण 5 इंच धरू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 1 20, 5 5 25, 5 6 30, 5 6 7 35. 7 महिन्यामध्ये 35 इंच पेंदा घ्यायला पाहिजे. म्हणजे माणसाची कंबर आहे का तेवढा पेंदा. माणसाची कंबर 32 इंचीच असते. 30 इंची, 32 इंची, 34 इंची आणि 36 इंची ही माणसाची कंबर असते. तर त्या आपल्या माणसाच्या धंडा एवढं झाड, माणसाच्या धंडा एवढं धंड हे आपलं झालं पाहिजे. आणि एवढं जर झालं 7 महिन्यामध्ये, असा जबरदस्त घड बाहेर पडतो. त्या घडाचं वजन कमीत कमी 35 आणि जास्तीत जास्त 45 किलो मिळतं. 5 नंबर. आता तर 6 झालाय आपला. आता 6 झालाय. आपण 5च धरूया. 5 धरूया. आणि पुन्हा दुसरी गोष्ट कसं असतं, आता झाड सेट आहे, आता बुंदा फास्ट वाढत असतो. आजपर्यंत झाड सेट नव्हतं, त्याच्यामुळे बुंदा कमी वाढत असतो. इथून पुढे फास्ट वाढणार. आता तुम्हाला अजून मी 15 दिवसाला येणार आहे ना, तर मी आल्यानंतर तुम्हाला बुंदा मोजून दाखवतो. आता समजा आपला 5 ते 6 इंच आहे. अजून 15 दिवसाला तुमचा बेंदा 10 इंचावर जाईल. डायरेक्ट दुप्पट 15 दिवसावर. म्हणजे महिन्याला आपण 5 इंच धरलाय. तर 15 दिवसातच 5 इंच वाढला पाहिजे. म्हणजे झाड सेट व्हायला वेळ लागतो. पण एकदा जर झाड सेट झालं ना, त्याची ग्रोथ व्हायला वेळ लागत नाही. 1 महिन्यामध्ये इतकाले झाड होते आपले. आज हे झाड केवढ्या दिसायला लागले? 3 फूट जवळपास. 2.5 फूट 3 फूट आपली झाडाची हाईट झालेली आहे. 30 दिवस 1 महिना सेट व्हायलाच लागतो. म्हणजे ही वाढ आपली केवळ 15 दिवसाची आहे. खास. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणालो की 15 दिवसानंतर मी येणार आहे व्हिजिटला. 15 दिवसानंतर आल्यानंतर मी तुम्हाला पेंदा मोजून दाखवतो. कंप्लीट 10 इंच झाला पाहिजे. म्हणजे मग एका महिन्यामध्ये जर समजा पेंदा आपला 20 इंच जर जायला लागलाय 20 इंच, तर आपलं धंड किती होणार आहे?
हां आपण महिन्याला 5च धरलाय, 5 जरी झाला आपण त्याच्यामुळेच मी भाऊला काय म्हणलं की ती जे लहान झाड आहेत ना त्याला अगोदर कव्हर करू द्या. हा, हा. याची वाढ आपली समाधानकारक आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. याला नाहीतर मला आज DAP डोस द्यायचा होता. हो ना आपलं घर. हां ठरलं होतं DAP डोस, पण आपण DAP डोस थांबवला, पुढच्या महिन्यात घेऊ म्हणलं भाऊला. काय अडचण नाही आपल्याला, कारण याची ग्रोथ आपल्याला समाधानकारक दिसायला लागली. लई बी पुढे नाही जायचं आपल्याला. हां हां डोस घ्या, मला बी वाट लागलं, पण आता काकाचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, ते झाडं खूप लहान दिसायलीत. हां ते झाड खूप लहान दिसायचे ते, आणि पुन्हा ते एकदम तोंडावर गेलं पुन्हा, विशेष म्हणजे नाही, जाऊ दे नाही. ते तोंडावर गेलं. तिकडून माणूस आलं की अरे प्लॉट फिसकला का काय की असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे ते काकाचं म्हणणं होतं की ह्या झाडाला लवकर उचला. साहेब, तुम्ही क- काय बी केलं का? हां ते तर भागत राहणार थोडंसं. हां कारण झाड लावगणच पाठीमागची आहे ना, लावगणच पाठीमागची आहे. नाव घेतलं असतं. रोपं कमी पडले आपल्याला, त्याला काही इलाज नाही. त्याच्यामुळं थोडीशी लावगणच ती पाठीमागची, त्याच्यामुळं ते पाठीमागच राहणार. पण होईन तितकं आपण त्याला फास्ट उचलण्याचा प्रयत्न करू. कारण आपण याला फक्त काय दिलं तर ह्युमिक ॲसिड दिलं होतं. ह्युमिक ॲसिड आता याला आपण डबल द्यायलो डोस, अमिनो ॲसिड प्लस ह्युमिक ॲसिड द्यायलो. 2 घेतलेत आपण. याला एकच दिला होता, त्याला 2 घ्यायलो. याला अमिनो ॲसिड दिलं नव्हतं का, आपण दिलं होतं पण स्प्रेमध्ये दिलं होतं, हो. ड्रेंचिंगमध्ये नव्हतं दिलं. ड्रेंचिंगमध्ये स्प्रेमध्ये दुपटी तिपटीचा फरक असतो. हो ना, हो ना. कारण औषध बी दुप्पट तिप्पट 4 पट जास्त असतंय ना ड्रेंचिंगला. हो ना. त्याच्यामुळे मग स्प्रे आपण याला घेतला होता, स्प्रे अमिनो ॲसिडचा, म्हणून एवढी तुम्हाला ग्रोथ छान दिसायला लागली. पण त्याला जे आपण डायरेक्ट ड्रेंचिंग आणि स्प्रे दोन्ही पण घ्यायलो. दोन्ही पण. आणि पुन्हा ह्युमिक ॲसिड बी घ्यायलो वरून. त्याच्यामुळं त्याची ग्रोथ आता तुम्हाला पाहायसारखीच होणार आहे. फक्त थोडंसं आता झाडच लहान आहे, म्हणजे त्याला कालावधीच कमी मिळाला, त्याच्यामुळे त्याला पर्याय नाही. ते थोडंसं कमी दिवसामध्येच त्याला डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करू. पण मला पण वाटू लागलं की काल जर तुम्ही शेटला म्हणले असते का हां DAPचा ते मागच सोडून द्यायला पाहिजे. पण हम्म. त्याला करू आपण. त्याला करू. याला मग- याला 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 होतं. बघूच समजा अजून आता शेट येणार आहेत ना, आल्या बोलू. हं. काय म्हणतात नाही कसं असतं माहिती आहे का, बजेट बी आम्हाला बघावं लागतं. एकदम डबल डोस टाकला की बजेट वाढलं की लोक डगमगतात, असं असते. कारण सगळ्या गोष्टीतच आम्हाला ते बसवणं भाग आहे. त्याच्यामुळं एकच विचार करून होणार तर कोण्या दिवशी होणार तर खर्च होणारच आहे. खर्च तर होणारच आहे, तुम्हाला सांगतो. खर्चाला इलाज नाही, खर्च 100% होणार आहे, त्याच्यात काय अडचण नाही. पण थोडं वेळ पाहून. कसं आहे आमचं शेतकरी म्हणणं काय आहे हम्म. बाबा, असं जरा बरं कॅमेरा माझा फोटो आला पाहिजे. फ्रेश जमीन ठेवायची. फ्रेशच्या लावायचं का? काय चालू यायला ना माझा झाड. थँक्यू, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. कसा वाटला प्लॉट, लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याही काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या अडचणीच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. आज प्रजासत्ताक दिन आहे आपला. सर्व शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.